तर भूमी 11 मांडा संघाकडून अखेरीस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना अशोक येडे आणि जगन नाना पाटील पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे. तर जाऊया बॅक टू क्रिकेट. थोड्याशा विश्रांतीनंतर प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही. जगन नाना पाटील आणि अशोक येडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तीर्थाव चेंडूने मात्र सुरुवात झाली. मयूर फडकेला आपण पाहतोय पहिलं षटक. नांदगाव संघ गोलंदाजी मधली एक वेगळी धार त्यांची पाहायला मिळते नेहमीच आणि बऱ्याच वेळेला गोलंदाजीच्या जोरावर या संघाने सामने जिंकलेत. त्यामुळं पाहूया एक चांगली स्टार्ट. ओ एज लागले इकडे मात्र टॉप एज आणि फर्स्ट स्लीपला उडालेला झेल. जगन नाना बाद होतील शून्यावर. पहिला धक्का लागलाय भूमी 11 मांडा टीमला. भोपळाही फुडू दिला नाहीये. 0 धावसंख्येवर. शून्यावर पहिला धक्का लागलाय भूमी 11 मांडा टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंटू विश्वकर्मा तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर मयूर फडके पहिलं यश मिळवून दिलंय. इकडे मात्र लॉफ्ट केले बॉल हवेत आहे. संधी आहे इकडे मिड ऑनला आणि जेल टिपलाय. आल्या पावली माघारी परतावं लागेल. चिंटू विश्वकर्मा खाते उघडू दिलं नाही. या दुसरा फलंदाज शून्यावर बाद होत असताना 2 गडी बाद झालेत 0 या धावसंख्येवर. संकेत चौथ्या क्रमांकावर, परंतु नांदगावने वेगळे संकेत दिलेत. आपल्या गोलंदाजीतली ती धार मात्र दाखवलंय. मयूर फडकेने मात्र पहिल्या 2 आघाडीच्या फलंदाजांना शून्यावर बाद केलंय. खातही उघडलेलं नाहीये. धापा टाकत भूमी 11 मांडा संघ खरं तर इथपर्यंत पोहोचला, परंतु ती सुरुवात मात्र साजेशी झालेली नाहीये. खराब सुरुवात म्हणता येईल. कट केले बॉल पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाहीये. अशोक येडे नॉन स्ट्राईक घेतलाय आणि या खेळाडूकडून आज मोठ्या अपेक्षा असतील, कारण ज्या पद्धतीने जगन नाना पाटील जर ओपनिंगला आले म्हणजे अभय जयस्वाल संघामध्ये नाहीये हे नक्की आहे. आणि इकडे अशोक येडे नॉन स्ट्राईक घेतला अडकलाय, त्यामुळं ही मोठी करामतच आहे आज. फुलर लेन तो ता खोलात पडला, मिस केला इकडे संकेत पाटीलला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अजूनपर्यंत धाव निघालेली नाहीये. इकडे निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. यापूर्वी आपण 2-3 निर्धाव षटक बघितलेत, 4 निर्धाव षटक बघितलेत. पहिल्या दिवशी हर्षल ठाकूर खारकोपरचा, त्यानंतर संकेत पाटील चिंचपाड्याच्या, पाहिला काल समाधान वास्करचा आपण एक षटक पाहिलं होतं निर्धाव षटक.
आणि आज सर्वेश ठाकूरचा आणि इकडे मात्र पाचवा गोलंदाज ठरलाय ज्यानं निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा केलाय आणि हा कारनामा नांदगावच्या मयूर फडकेच्या नावावर या स्पर्धेमधलं हे पाचवं मेडन ओव्हर कमाल सुरुवात केले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. भूमी 11 मांडा 2 गडी बाद 0.